नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आहे संगीता आणि ही आहे माझी आई. तर आज मी माझ्या कपाटातल्या सगळ्या साड्या काढल्या होत्या. मला आज साड्या नीट ठेवायच्या होत्या घडी घालून, कारण की माझं कसं आहे, एक साडी एका साईडला असते, तिचा ब्लाऊज दुसरीकडे असतो, अशातली मी आहे. असो, पण आई आहे तर आई मला मदत करत होती. आणि हे जे ट्रान्सपरंटवाले जे पाऊच असतात ना, ते खूप जास्त कामी येतात. ह्याच्यामध्ये साडी ठेवली की साडी नीट राहते आणि जेव्हा आपल्याला नेसायची असते तेव्हा पटकन आपल्याला साडी दिसते की या पाऊचमध्ये साडी आहे. ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक देते. आता आई आलेली आहे तर आई घरी आल्यानंतर काही ना काही बनवतेच. तर आज आमचा बेत होता तिखट शंकरपाळ्या मला बनवायच्या होत्या. गोड शंकरपाळ्या करण्यापेक्षा आम्ही तिखट शंकरपाळ्या करतो, कारण तिखट जरा आपल्याला गोडपेक्षा तिखट जातं. मग तिखट शंकरपाळ्या बनवत होतो. मी लाटत होते आणि शंकरपाळी पाडत होती, पप्पा तळून देत होते. असं आमचं तिघांचा प्रोग्राम चालू होता. संध्याकाळीच आम्ही करायला घेतलं होतं, जेवण वगैरे झालं होतं, सावकाश निवांत शंकरपाळ्या करत होतो. जर खायला घरामध्ये काहीच नसेल तर तिखट शंकरपाळी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या दिसतं तेवढ्या भारी ना, खायला पण एक नंबर आणि खुसखुशीत झाल्या होत्या. टोपल्यामध्ये ठेवल्या होत्या, म्हणजे थंड झाले की आपल्याला डब्यामध्ये भरता येतील. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशा मस्त मिनी ब्लॉगसाठी. तर चला, भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.